सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे होनाळी तालुका देवणी जिल्हा लातूर दिनांक 20 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2020 प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर। जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण 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 जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण। सुंदर ते ध्यान उभे विटेवरी 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 करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया तुळशी हार गळा कासे पितांबर 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 आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित तुका म्हणे माझेची सर्व सुखा म्हणे माझेची सर्व सुखा तुका म्हणे माझेची सर्व सुखा म्हणे माझेची सर्व सुखा पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा कासे पितांबर 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 आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार जय विठोबार कुमार 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 हरी जय जय राम कृष्ण 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 हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण 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 हरे राम कृष्ण।
झाले हो साजनी तोहा विठ्ठल बरबा तोहा माधव बरबा तोहा माधव बरबा तोहा माधव बरबा रूप पाहता लोचनी दुःख झाले होता जणी विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरबा तोहा माधव बरबा तोहा माधव बरबा तोहा माधव बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाच अगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुम देवीवर सर्व सुखाच अगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुम देवीवर सर्व सुखाचे अगर बाप रखुमा देवीवर तुहा विठ्ठल बरबा तुहा माधव बरबा तुहा माधव बरबा तुहा माधव सर्व सुखाचे आगर बाप रखुम देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी हरे जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय हरी राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हके सरसे उडी हके सरसे उडी हके सरसे उडी हके सरसे उडी घालून या स्तंभ फोडी घालून या स्तंभ फोडी घालुनिया स्तंभ फोडी घालुनिया स्तंभ फोडी घालुनिया स्तंभ फोडी घालुनिया स्तंभ फोडी ऐसी कृपावंत कौन ऐसी कृपावंत कोण ऐसी कृपावंत कौन ऐसी कृपावंत कोण माझ्या विठाई वाचून 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 करीता आठव करीता आठव करीता आठव करीता आठव धावूनिया घाली कव धावूनिया घाली कव धावनिया घाली कव धावनिया घाली कव धावनिया घाली कव धावनिया घाली कव ऐसी कृपावंत कौन ऐसी कृपावंत कोण ऐसी कृपावंत कोण ऐसी कृपावंत कोण माझ्या विठाई वाचून 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 माझ्या विठाई वाचून
तुका म्हणे गीती गाता तुका म्हणे गीती गाता तुका म्हणे गीती गाता तुका म्हणे गीती गाता नामे द्यावी सायुजता 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 ऐसी कृपावंत को ऐसे पावंत कोण ऐसी कृपावंत कोण ऐसे पावंत कोण माझा विठाई वाचून माझा विठाई वाचून माझ्या विठाई वाचून माझ्या विठाई वाचून वाचून माझ्या विठाई वाचून विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई टाळी वाजवा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हा केसर शिवुडी हा केसर शिवुडी सर से बूढ़ी हाके सर से बूढ़ी हा केसर शिवुडी हा केसर शिवुडी हाके सर से बूढ़ी हाके सर से बूढ़ी घालोनिया स्तंभ फोडी घालोनिया स्तंभ फोडी ऐसी कृपावंत कोण ऐसी कृपावंत कोण दुनिया स्तंभ फोडी घालुनिया स्तंभ फोडी कृपावंत कोण ऐसी कृपावंत कोण आ माझ्या विठाई वाचून आ आ माझ्या आ माझ्या विठाई वाचून ऐसे कृपावंत कोण ऐसे कृपावंत कोण माझ्या विठाई वाचून माझ्या विठाई वाचून माझ्या विठाई वाचून ऐसे कृपावंत कोण ऐसे कृपावंत कोण विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल
विठ्ठला टाळी वाजवा सर्वजण भजन करा विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 हला विठ्ठला 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 बोला पुंडलिक श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम बोलो रे भाई सब संतान की विठ्ठला 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 हके सरसे बुडी घालो निया स्तंभ फोडी ऐसी कृपावंत कोण माझ्या विठाई वाचून करिता आठव धावो निया घाली कब करिता आठव धावो निया घाली कब ऐसी कृपावंत कोण माझ्या विठाई वाचून तुका म्हणे गीती गाता नामे दावी सायुजता ऐसी कृपावंत कोण माझ्या विठाई वाचून विठाला विठाला विठ्ठल विठाला 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 बोला पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम विठ्ठला 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 महायुगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडलिकाय धातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरणा संताजिया दुसरे चरणा संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका शरण ज्ञानेश्वराने वृत्ती उद्धार सोपन देवान मुक्ताबाई त्रिवण पावणी आता त्रिजण देवाचे जगत उद्धारालागी धरिला अवतार मिरवेला बडिवार सिद्धांच निळा शरणांग तमन व्यापोला संत निर्विला देऊणी हाती हके सरसिवडी घालोनिया स्तंभ फोडी ऐसी कृपावंत कोण माझ्या विठाई वाचून असो सज्जना हो प्राप्त प्रसंगी सेवे करता निवडेला अभंग श्री संत जगद्गुरु जगदवंदने देहुडीवासी श्रीमंत तुकोबरा यांचा 4 चरणाचा दिडक्या पद्धतीचा भगवंताचं भक्तावर असलेल्या प्रेमाचं प्रतिपादन करणारा अभंग आहे विठाला विठाला विठ्ठल 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 अभंगाचा अर्थ सखोल आहे गहन आहे तो आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याआधी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा सालाबादाप्रमाणे चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह मौजे होनळी आणि या नाम सप्ताहामध्ये माझ्याकडे आलेली ही 4थ्या दिवसाची कीर्तन सेवा विशेषतः तुम्हा सर्व भाविक मायबापांचं दर्शन घडण्याचा योग आमचे परममित्र श्री हरिभक्तीपरायण प्रेममूर्ती शांतीब्रह्म प्रकाश महाराज साठे यांच्यामुळं तुम्हा सर्वांचं दर्शन आणि विशेषतः
तुमच्या सगळ्यांचं दर्शन आणि सेमारो मराठी बाणा या चॅनलच्या द्वारे जवळजवळ सगळ्या भारतभराचं दर्शन, कारण इथं तेही त्यांच्यामुळंच दर्शन करण्याचा योग आला. विशेषतः सज्जना हो, मला माझ्या मूळ मुद्द्याकडे जायचे, कारण मी जास्त वेळ तुमचा घेणार नाही. जीवनामध्ये मला थोडं थोडं बोलायचं दादा, थोडं जीवनामध्ये प्रत्येक माणसाची धावपळ चालली. काय चाललंय? धावपळ चालली. इथं आणायला सध्या बळानं म्हणावं लागतंय, भेटते का माणूस? धावपळ चालली. मला एक प्रश्न पडतोय, जर तुम्हाला कळत असेल तर तुम्हीही सांगा. एक प्रश्न पडतोय, आम्ही एवढं धावपळ करून निवळ, आम्हाला नेमकं जीवनात मिळवायचंय काय? कशासाठी पळतोय आपण? काय पाहिजे आपल्याला? काय पाहिजे? पैसा पाहिजे का? मला सांगा बरं, पैसा पाहिजे असेल तर पैसा नाही असा माणूस आहे का? कुणाकडे कमी असेल, कुणाकडे जास्त असेल, पण आहेत ना. मिळवायचंय काय? काय पाहिजे? सुख पाहिजे. बरोबर आहे. आता सुख पाहिजे, पण किती पळाल्याच्या नंतर सुख मिळेल? जागेत ना तुम्ही सगळेजण लक्ष देऊन ऐका थोडस सज्जन. पाहिजे आम्हाला सुख, पण किती पळाल्याच्या नंतर सुख भेटल? पण आतापर्यंत एखादा सुखी झालाय का? कबीर महाराज सांगतात, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया, प्रजा दुखिया. राजा दुखी आहे, प्रजा दुखी आहे. एवढंच नव्हे तर दुखिया जोगी बैरागी रे. कोणालाही विचारा, कसं आहे का सुख? नाही. महाराज तर सांगतात, सुख नाही कुठे आलिया संसारा. आहे का सुख? लहान लेकराला सध्या विचारा, सुख आहे का दादा? ते सध्या म्हणतंय नाही सुख. बाळा सुख आहे का रे? लाल शर्ट सुख आहे का? नाही. आता ह्याला काय सुखाचं आणि दुःखाचं असं मला सांगा गुरुजी. पण ते सध्या बेजारीत आणि खरं आहे त्याचं बी. त्याला वाटतं औंदा बी टोळले मग पुढं होतंय का नाही. विठाला विठाला माणसं बेजारीत आहेत म्हणा. बरं, ज्याचं झालं नाही ते होतंय का नाही याच्या बेजारीत आहे, आणि ज्याचं झालंय ते उगच केलंय म्हणून बेजारीत आहे. बरोबर आहे ना? हो. बघा तुम्ही, ज्याचं झालं नाही ना अशा पोराला दुष्काळात बी रामराम म्हणायचं. दुष्काळात रामराम म्हणलं तर ते वजनात म्हणतं रामराम, आणि त्याच लग्न व्हावं आणि त्याला 2-3 लेकरं व्हावं. मग आपण म्हणायचं रामराम आहे रे. इतकं ज्ञान गेल्यासारखं म्हणते. पुन्हा का वाटतंय माणसाला पुढे गेल्यावर सुख असेल? लग्न झाल्याला वाटतंय मुलं झाल्यावर असेल, मुलं झाल्याला वाटतंय मुलाला नोकरी लागल्यावर असेल. पण आहे का सुख? नाही सुख. आहे का सुख? सुखच नाही. बरोबर आहे ना? खरंय का हे? खरंय का? नाही का सुख? आता याच्या उलट विचारतो तुम्हाला, खरंच सुख नाही का माणसाच्या जीवनात? तुम्ही आतापर्यंत सगळं तेच ऐकलं, आजचं वेगळं कीर्तन आहे थोडस. महाराजांनी सांगायचं सुख नाही, लोकांनी म्हणायचं नाही, पण खरंच नाही का? जीवनात सुख आहे का नाही? ज्याला बसायला गाडी, राहायला माडी, चांगली तंदुरुस्त बॉडी, शेतात 10-5 गडी, ते माणूस सुखी का दुःखी? बोला थोडं बोलायचं. तो माणूस सुखी ना. बरं, हे बी नाही तुम्हाला जमलं तर ह्याच्या उलट दुसरं सांगतो. हसणं हे सुखाचं प्रतीक का दुःखाचं? बोला. हसणं कशाचं प्रतीक आहे? सुखाचं प्रतीक आहे. आणि रडणं दुःखाचं प्रतीक आहे. माणूस जास्त हसतो का जास्त रडतो? जास्त हसतो. मग जास्त काय? जास्त सुखच आहे ना. बरं मला सांगा, जीवनात दुःख द्यायला आपण काय देवाचा बांध कापलाय का? देव आपल्याला दुःखाचं जीवन देईलच का? भगवंताचा जर विचार केला तर भगवंताने सांगितलं ममयांसो जीवलोके. बरोबर आहे ना? जेवढे जीव आहेत ते माझा स्वतःचा अंश आहे. आणि अंश कुणाला म्हणते सांगू का तुम्हाला? मुलगा हे वडिलाचा अंश असतो. मुलगा हे वडिलाचा अंश असतो. जर मुलगा वडिलाचा अंश असेल तर भगवान सांगतात, ज्या पृथ्वी तलावरचे सगळे जीव माझे अंश आहेत. म्हणजे आपण भगवंताचे कोण? लेकरच आहेत ना. आपण कोण आहेत? आपण भगवंताचे लेकरच आहेत.
आणि असा बाप जगात कोण असेल की मुलाचं वाईट व्हावं असं वाटेल त्याला? देवच आपल्याला का दुःख देईल? कळतंय ना माझं बोलणं? देवाचं ना आपलं जर माय लेकराचं नातं असेल तर देव आपल्याला दुःख का देईल? आणि हे जर त्याला दुःखच द्यायचं असतं तर त्याच्याशिवाय आपल्याला कुणी सांभाळलंय? तुकोबराय प्रश्न विचारतात, अरे तुला जर वाटत असेल देवाचं माझं काही संबंध नाही तर मला सांग, तुझ्या लहानपणी कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती? 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 वाढवी श्रीपाद सवेदोणी, वाढवी श्रीपाद सवेदोणी, कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती? 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 महाराज सांगतात, तुकोबराय प्रश्न विचारतात, राजा ज्या वेळेला तू लहान होतास त्यावेळेला तुझ्यासाठी दुधाची निर्मिती कोणी केली? कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती? वाढवी श्रीपती सवेदोडी. आता मला सांगा, पाऊस ऊन थंडी हे बी कोण करतंय? मुख्यमंत्री का? नाही नाही नाही, हे कोणाच्यानं जमणार आहे का? वेळेवर पाऊस पाडणं कोणाचं काम आहे? ते त्याच आहे. वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता ते काहीही करू शकतो ना. बरं, हे सगळं पाऊस पाणी हे कुणासाठी? त्याच्यासाठी का आपल्यासाठी? आपल्यासाठी करतो. जर एवढं आपल्यासाठी करीत असेल तर मग दुःख देईल का आपल्याला? त्यो पटतंय ना? जीवनामध्ये सुख आहे का? आजपासून कुणी बी म्हणलं ना सुख आहे जीवनात दुःख आहे, त्याला समजून सांगायचं. मला सांगा, का उगाच देवाच्या नावानं खडं फोडण्यात काही मजा आहे का? जीवनात सुख आहे का दुःख आहे? सुख आहे. संसाराली एक सुख आहे, वा वा. संसाराली एक सुख आहे, 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 संसाराली एक सुख आहे. आठवावे पाय विठोबाचे, आठवावे पाय विठोबाचे, आठवावे पाय विठोबाचे, तेणे होय सर्व संसार सुखाचा, तेणे होय सर्व संसार सुखाचा. आठवावे पाय विठोबाचे, आठवावे पाय विठोबाचे, आठवावे पाय विठोबाचे, तेने होय सर्व संसार सुखाचा, तेने होय सर्व संसार सुखाचा. संसार आलिया एक सुख आहे. संसारात सुख आहे बाबा, पण प्रमाणात सांगितलं एक सुख आहे. पण कसं? कुणाला? आठवावे पाय विठोबाचे. भगवंताचं भजन करणं हे महत्वाचं आहे. आणि आपल्याला सगळंच जमत आहे पण जमत नाही काय? नाही 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 नाही, बेजार होते ते माणसं. भजन कीर्तन म्हणलं की लोकांना वाटतंय नका 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 तिकडं नका. तुमच्या गावाचं कौतुक करावं तेवढं थोडंसं दादा. मी बऱ्याचशाच दिवसापासून तुमच्या गावचं नाव ऐकून आहे. योगानं मलाही तुमचं दर्शन करण्याचा योग आला. परमार्थिक गाव आहे आणि जवळपास मला वाटतं अखंड हरिनाम सप्ताह यालाच म्हणायचं. खंडच नाही ना, दुपारी कीर्तन, संध्याकाळी कीर्तन, दुपारी पुन्हा कथा प्रवचन चालूच आहे. हे सतत चालून किती वेळ तुम्ही वेळ देऊ शकता, तरीही तुम्ही भाग्यवान आहात.
ऐका सज्जनाहो, महत्वाचं सांगायचंय मला तुम्हाला. जीवनामध्ये सुख आहे. काय जीवनामध्ये सुख आहे का दुःख आहे? अहो सुख आहे. जवळजवळ जीवन जगत असताना सगळं सुखच सुख आहे. कुठंतरी थोडस दुःख आहे, नाही तर सगळं सुखच सुख भरलेले. काय कोणत्या गोष्टीची उणीव आहे तुम्हाला? मनासारखी पत्नी आहे, मनासारखी मुलं आहेत, मनासारखे मित्र आहेत, सगळ्या गोष्टी जर असत्याल तर सुखच आहे ना. बरं याच्यापेक्षा वेगळं काही सुख असते का? हा, याच्यापेक्षा वेगळं सुख नाहीच. बरं जर वेगळं असलं तर मला सांगा. फक्त माणसाला वाटतं या इथं गेलो सुख असेल. कुठशी? जरा पुढे गेलो. आमच्या गावात एक नारायण नावाचा मुलगा होता. आता गुरुजीचं नाव नारायण आहे, मृदंगाचार्याचं बी नाव नारायण आहे, पण आमच्या गावातला नारायण सांगतो मी. त्या नारायणाचं असं होतं, अनाथ मुलगा. अनाथ असल्यामुळं त्याचं नाव ना आता नियम आहे लोकांचा. गरीब असलं की नाऱ्या, मध्यम असला की नारायण, आणि एकदम वजनदार असला की नारायणराव. बरोबर आहे का? आता नाऱ्या होता. नाऱ्या होता. रोज आपला कुणाच्या तरी घरी जेवायचा, थोडंफार कुणाचं काम करायचा आणि मंदिरात जाऊन झोपायचा. त्याच गावात एक शेतकरी, त्याला 20 एकर जमीन, 10 एकर ऊस आणि 10 एकर बाकीचं पुन्हा पीक. 20च्या 20 एकर पाण्याखाली भिजणारी जमीन. पण त्याला एकच मुलगी. त्या शेतकऱ्यानं विचार केला, दुसऱ्याच्या घरी पोरगी दिली तर तिला पुन्हा सासरवास ते होण्यापेक्षा नाऱ्या आहे ना मोकळाच, नाऱ्यालाच पोरगी देऊ आणि घर जावाई करून घेऊ. झालं नाऱ्याचं लग्न. लग्न झाल्याच्या नंतर 20 एकरचा एकाएकीच मालक झाला. आता नारायणला खुश व्हायला काय अडचण? मोकळं मंदिरात झोपत होता ते. मोकळं मंदिरात झोपणार, घर आयतं भेटलं, पत्नी भेटली आणि जमीन प्रॉपर्टी भेटली. आता खुश व्हावा का? होय. एक जण म्हणलं नारायण आता मजा असेल. ते म्हणला कशाची मजा आहे? आमच्यासारखीची. खरी मजा गावातल्या सरपंचाची. कोण विचारतंय आमच्या सारख्याला? आता योगानं पुढच्या वर्षी बैठक बसली. लोक म्हणले हे बघा नाऱ्या सगळ्या गावाचा पाहुणा आहे, बिनविरोध करायचं ना आपल्यात पार्टिशन न ग सर. एक बार नाऱ्याच करा बरं सरपंच. झाला नारायणराव सरपंच. लोक म्हणले सरपंच साहेब नारायणराव आता बरं आहे का? त्यांना बरं आहे बरं का, पण तालुक्यात किंमत नाही. उगा माणूस पंचायत समिती मेंबर तरी असावा. आता सभापतीच झालं. पुन्हा लोकांनी विचारलं आता कसं आहे? ते म्हणला नाही जिल्हा परिषद शिवाय किंमत नाही. ते जिल्हा अध्यक्ष झालं. योगानं होतं माणूस. विचारलं आता. ते म्हणला खरं सांगू का, जिल्ह्यापुरता हायला आल दिवा सगळं, पण मंत्र्याचं वजन येत आहे का आपल्यासारख्याला? माणूस कसा मंत्री असला पाहिजे. योगानं मंत्री झालं. ते म्हणला मुख्यमंत्र्याशिवाय वजनच नाही. आता अहो ते पंतप्रधानापस्तोर गेलं तरी बी अशा असतात त्याची थांबली का? शेवटाला राष्ट्रपती झालं. आणि मग लोकांनी विचारलं नारायण शेठ आता तरी बरं वाटतं? ते म्हणला मेलेलं चांगलं, पण ह्या भानगडीत पडू नये. विठाला विठाला कारण तुकोबर आहे सांगतात, जया अंगी मोठे पण तया यातना कठीण. ज्याच्याकडे मोठेपणा आहे. आता मला सांगा, जी ही मोठी मोठी लोक आहेत यांना मला वाटत नाही झोपा येत असत्याला. विरोधक किती, मोर्चे किती भांडण, किती तंडण, इतक्याला तोंड देणं सोपी गोष्ट आहे का? आपण घरच्या घरी कदरतोय. बरोबर आहे ना? हो. ऐका सज्जना, माणसाला वाटतंय जरा पुढे गेल्यावर सुख असेल, पण सुख तुझ्याच जवळ आहे. फक्त सुख मानायचा प्रयत्न कर. तुझा आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. जैसी स्थिती आहे
तैशा परी राहे कौतुक तू पाहे संचिताचे. जसे पद तुझी स्थिती आहे त्याच्यात समाधान मान. हो, तुझ्या संचितात जे आहे ते होणार आहे. त्याच्यामुळं उगाच बेजार व्हायची गरज नाही, व्हायची गरज. आता जवळजवळ तुम्हाला पटलं ना सगळ्याला जीवनात दुःख नाही म्हणून? पटलंय का नाही पटलं? बोला बोला, थोडस पटलंय ना? आता पण शास्त्र असं सांगतंय काय? दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. संसार दुःख मूळ चोहीकडे इंगळ. बरोबर आहे? शास्त्र तर जवळ जवळ सांगतंय सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. शास्त्र सांगतंय सुख जाऊसा इतकं, एका जाऊसा इतकं, आणि दुःख डोंगरा एवढे. मग आता शास्त्राचं खरं का तुकाराम महाराज आंधळे महाराजाचं खरं? नाही बोला ना, आता न्यायच तुम्ही करा. लय शब्द तुम्ही ऐकलेत केले ते हो त्याचे होईल ते. लोक म्हणते आम्ही आता नाही, पुन्हा साठे बाबाला विचारू असलं कशाला आणलं. विठाला मी सांगितलं हेही खरं आहे, आणि संसार सांगितला आपलं साधू संतांनी शास्त्रानं जे सांगितलं हे पण खरं आहे. मी सांगितलेलं हे खोटं नाही, आणि शास्त्राचं आणि साधू संतांचंही खोटं नाही. फरक एवढाच आहे, आपल्या समजण्यामध्ये फरक झालाय. आपण जीवनालाच संसार, प्रपंचाला संसार म्हणून बसलो. संसार ही शास्त्राने व्याख्या प्रपंचाची केलेली नाही दादा. जन्म आणि मृत्यू याचं नाव संसार आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम जननी जठरे शयनम पुन्हा पुन्हा ए संसारे खलदुस्तारे. पुन्हा जन्मायचं पुन्हा मरायचं याचं नाव संसार. पुन्हा जन्मणे पुन्हा मरणे याचं नाव काय? संसार आहे. आता मला प्रश्न विचारायचा आहे होनाळीकर मंडळीला. खरं सांगायचं, इथं तुमच्यापैकी बसलेल्याला कुणाला राष्ट्रपती व्हावा अशी इच्छा आहे का? जर असली तर वर हात करून सांगा. मला येताना फोन आलता मोदी साहेबाचा. ते म्हणजे ते येता आता हे यावेळेचे राष्ट्रपती तुमच्या मनावर बनवायचे. खरं लबाड नाही. व्हायचं असलं कुणाला तर वरी हात करा. लोकल माहिती महाराजाच्या मनावर नाही. नाहीतर ग्रामपंचायत मेंबर साठी बेजार होते, राष्ट्रपती म्हणले होते हो होय पुणेवर हात केला असता. पण खरं सांगतो, व्हायचं असलं तर काही अडचण नाही. पण उद्या राष्ट्रपती पदाची शपथ तुम्हाला दिल्या जाईल, आणि उद्यापासून 1 महिन्यात तुम्हाला फाशी देण्यात येईल. व्हायचं का? ही म्हणते आम्ही मशिक बरं आहेत महाराज तिकडं न ग. विठाला 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 विठाला. सगळ्यात प्रिय माणसाला काय? स्वतःचा जीव. कुणाला मरा वाटतंय, आणि ज्याला मरा वाटतंय त्यानं वर हात करा, आपण त्याची व्यवस्था करू. नाही 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 नाही. आगा मर हा बोलून सहाती. एखाद्याला मर म्हणलं तरी जमत नाही. मरा वाटतंय का? काही म्हणतील महाराज मग आत्महत्या करणारी लोक कशी काही मरणाची भीती दाखवायला जातात घरच्याला, आणि टायमिंग चुकवतून मरत आहेत. मरण्यासाठी मरतच नाही. हो, जे औषधं पिणारी फाशी घेणारी लोक आहेत नाही. हो, आणि मी हमेशा सांगत असतो दादा, आत्महत्या करत जाऊ नका, आणि किमान शेतकऱ्याने तरी करत जाऊ नका. ते खानदानी शेतकरी जो आहे ना तो चुकून आत्महत्या करणार नाही. जो खानदानी शेतकरी तो, कारण शेतकऱ्यासारखं कष्ट सहन करणारा आणि शेतकऱ्यासारखं आघात झेलणारा या जगाच्या पाठीवर दुसरी जात कुठलीच नाही. ध्यानात ठेवा. कारण अनेक आलेल्या संकटाला कारण हा शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. बरोबर आहे? आणि जो पोशिंदा असतो ना तो सगळ्याचा मालक असतो, आणि मालकाला सहन दुःख करावंच लागतं. म्हणून दादा चुकूनही तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो, चुकूनही कुणाच्या मनात तसे विचार येऊ देत जाऊ नका. मरणा इतकी भीती दुसरी कोणती? बोला. मरणा इतकी भीती आहे का? बरं, मरण यावं असं कोणाला वाटतंय का? मरण तर कोणाला यावं वाटत नाही ना. जर मरण कोणाला यावं वाटत नसेल दादा, तर नाही मरून तरी भागत आहे का?
कळतंय ना माझं कीर्तन सगळ्यांना? मरण नकोय आम्हाला, पण मरण टळत आहे का? नाही टळत. मग कितीही पैसा असू द्या, कोट्यावधी रुपये असले तरी शेवटी डॉक्टर सांगतात प्रयत्न आमचे आणि नशीब तुमचं. तिथं पैसाही कामाला येत. लोक म्हणले महाराज तुम्ही सांगितलेलं हे आम्हाला सगळंच माहिती ना, मरण चुकत नाही हे बी माहिती, मरणाची भीती वाटते हे बी माहिती, मगापासून तुम्ही सांगायला आम्ही ऐकायला हे काय म्हणजे जसं काही ह्याच्यातून बाहेर काढणारा कोणी असला तर त्याचं नाव सांगा ना. तू खूप बरं आहे म्हणतात, तुला याच्यातून एकच सोडवू शकतो. तू का म्हणे तूज सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचोनिया. तू खूप बरं आहे सांगतात. या तडाख्यातून तुला फक्त काळाची एवढी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. पण या तडाख्यातून तुला एक सोडू शकतो. कोण? एका चक्र पाणी वाचोनिया. देव सोडू शकतो, देव. आणि देव बी फक्त भगवान पांडुरंग परमात्मा, कारण तो सर्व सत्ताधीश आहे. नाही तर देव म्हणले की देवाचा बी ढिगारा असाच आहे. बाकीच्या मध्ये नाही. एक माझा पांडुरंग परमात्मा मरणाच्या तडाख्यातूनही सोडवण्याची त्याची ताकद आहे. पण ते कुणाला बी नाही. आपण आपल्यासारख्याचा मेळ बसल असं काही सांगता येत. ज्या जन्माला ज्याच्यासाठी आला आणि सतत त्याचं ध्यान करत राहिला. आता चला माघारी येऊ आपण सगळेजण. माझं मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं होतं आपण भगवंताचे कोण आहेत? लेकर. भगवंताचे आपण जर मुलं असतो तर भगवंताचं आपल्यावर प्रेम आहे. पण आता चला आपणही तुम्ही सगळे ग्रस्तीच मंडळी असताल ना, आता तुम्हाला तुमचे 4 मुलं असं गृहीत धरा. 4 मुलांपैकी तुमचं कोणत्या मुलावर प्रेम आहे? तुमचं सगळ्यावर समान प्रेम असेल. पण जे सतत आता 4 मुलांपैकी विचार करा. एक पोरग निस्त गावात कलत चलत, बघून घेईन काबून टाकीन. एक दुसरं निस्त पत्ते पिशीत आणि तिसरं चोऱ्या करते. आणि एक मुलगा असा आहे तुमच्या शब्दाच्याच बाहेर नाही. खरं सांगा, तुमच्या बँकेचं पासबुक कोणाच्या घरात असेल? होनळी कोणाच्या घरात असेल? पेताडाच्या नसेल ना? पेताडाच्या नसेल घरात. मग कुणाच्या असेल? पत्ते खेळणाराच्या. अरे मुलं तर तुमचीच आहेत ना, पण स्वाभिमानानं तुम्ही कुणाच्या पाठीशी उभं राहताल? अडचण 4ही मुलाला आलेत. पैशाची अडचण 4 मुलाला आहे. तुम्ही पैसे कोणाला देणार? जागेत ना तुम्ही सगळेजण. कोणाला पैसे देणार तुम्ही? जो प्रामाणिक आहे तुमच्याशी त्याला. बरोबर आहे ना? आणि हेच तर मग भगवंताचं आहे ना. तुम्हाला जर वाटत असेल ना भगवंतानं त्याची सर्व सत्ता आमच्या स्वाधीन करावी, तुम्हाला जर वाटत असेल ना भगवंतानं त्याची सर्व सत्ता आमच्या स्वाधीन करावी, तर तुम्हाला भगवंताचं लाडकं होणं गरजेचं आहे. कळतंय माझं बोलणं? भगवंताचं ज्या दिवशी तुम्ही लाडके व्हाल त्या दिवशी तुम्हीच भगवंत व्हाल. विठाला विठाला आणि खरं सांगतो मी तुम्हाला, लांब जायचं नाही. इथंच पुरावा आणि इथंच साक्षा. गरजे माऊलीला ओळखतात सगळे. नाचणारे बाबा आहेत. वयाच्या 2ऱ्या वर्षी मेलेलं पोरग हे. कितव्या? खरंय सांगतो गुरुजी. आणि मी गेल्याच्या नंतर किंवा कीर्तन संपल्याच्या नंतर गरजे माऊलीला विचारा. वयाच्या 2ऱ्या वर्षी पोरग मेल. ज्ञानोबा गर्जे 2 वर्षाचा मुलगा असताना मेला. आणि पार पुराण्याच्या रेंज मध्ये लोक तेवढ्यात बाबाचा तांग्या महासांगवीत आला. योगा योगा. आणि यांच्या घरात बाबाची भक्ती होती.
बाबांना कळालं की त्याच घरचं, आपण ज्यांच्या घरी जातो त्या घरचं मुलगा असा असा झालाय. बाबा गेले, जवळ घेतलं आणि काहीच नाही, जवळची तुळशीची माळ गळ्यात टाकली आणि पाठीवरून हात फिरवला. नाही बाबू उठ म्हणले, डोळं उघडून पुन्हा नाचत आहे, विठाला विठाला. विनोद नाही हा, विनोद नाही हा, पुरावा देऊन सांगतो मी तुम्हाला. सद्गुरू भगवान बाबा गडकर, भगवान गडकर बाबा, बाबांनी माऊलीचं तर सोडा, पण बाबांनी पुरल्याला 3 दिवसाचं मुलगा मेला, तो पुरला आणि तिथून पुढे 3ऱ्या दिवशी उकरून जिवंत केला. ते आजही जिवंत आहे, आदिनाथ बाबा, बरोबर. त्यांनीही पुन्हा त्या मुलानेही लग्न केलं नाही, ते ब्रह्मचारी आजही जिवंत आहेत. आमच्या बीड भागामध्ये तुम्ही कोणालाही विचारा, सगळ्यांना माहित असेल, ते आजही आदिनाथ बाबा जिवंत आहेत. आपला विषय चाललाय मरणाचा, पण जर तुम्हाला भगवंताची पावर पाहिजे असेल, मरण नको असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? भगवंताचं लाडकं व्हावं लागेल. आणि भगवंताचं लाडकं किती पैसे खर्चिले होत आहेत? भगवंताचं लाडकं एकाच गोष्टीने होतात. भगवान सांगतात, ते प्राणाहुनी परवते मज आवडती निरोते. जे माझ्या प्राणापेक्षाही प्रिय मला जे असतात ना, जे भक्त चरित्राते प्रशंसिती. विठाला 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 विठाला. माऊली सांगतात, बाबा भगवान सांगतात, मला माझे फक्त एकच आवडतात. कोण? जे माझं चिंतन करतात, त्यांचे चरित्र गाणारे तरी एक, किंवा माझं चरित्र गाणारे तरी एक. देव कुठं थांबतो? कुणाच्या बी घरी थांबत नाही. देव माझे भक्त गाती, किंबहुना पांडवा मी हरपलो जरी गिवसावा. जेथे नाम घोष बरवा सदा करीती माझा. मी जिथं कुठं सापडायचं असेल, जिथं नामचिंतन चालू आहे, खरं सांगू तुम्हाला, 5-6 महिन्यात कोरोनामध्ये देव बी बेजार झाला हो. तुम्हाला वाटतं देवाला बेजार झालं नसेल? याच्यात देव सध्या बेजार झालाय. ज्या ज्या माणसावर संकट येईल तिथं तिथं उभं राहायचं. आणि 7-8 महिन्यात असा योग आला या कोरोनामुळं. देवाचं नाव घ्यायचं, भजन करायचं नाही, चिंतन नाही, असा नियम झाल्यावर बरं त्याला बी ऐकू येईना. बेजार झालं होतं ते बेजार. खरं सांगू का, आपल्या इथं सप्ताह किती तारखेला सुरू झालाय? 19 तारखेलाच या मंडळी बरोबर माझा पांडुरंग परमात्मा होनळीत येऊन नाचायला लागलाय. विठाला 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 विठाला. 8 महिन्यात भजनच ऐकायला नाही भेटलं. कधी कधी तरी खरं सांगेल दादा मी तुम्हाला, हे शेमारो मराठी बाणा चॅनलची सर्व टीम आहे ना, माझा पांडुरंग परमात्मा तुम्हाला एवढं आयुष्य देईल. आणि खरं सांगतो, तुमचं सगळ्यांचं एवढं चांगलं करीन का. एवढ्या मोठ्या लॉकडाऊन मध्ये पहिल्याच का कॅसेटी असना, सोशल डिस्टिंग मध्ये का असना, पण प्रत्येकाच्या घरी रोज सकाळी माझ्या भगवंताचं नामचिंतन चालू ठेवण्याचं या चॅनलवाल्या मंडळीने काम केलंय. एक बार टाळ्या वाजवा सर्वजण यांच्यासाठी. विठाला 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 विठाला. ऐका सज्जना हो, प्रश्न आहे माझा, मरणाचं दुःख देव टाळू शकतो. मरण, आपल्याला मरण पाहिजे नाही ना, आणि मरणातून वाचवू शकतो एकटा देव. लोक म्हणले, महाराज पटलं आम्हाला तुमचं, पटलं महाराज आम्हाला तुमचं, पण असं एखादं वाचविलंय का सांगा ना. सांगितल्या 2 गोष्टी, पण त्या भगवान बाबाच्या सांगितल्या. तुम्ही पांडुरंगानं काय केलं स्वतःसाठी सांगा ना तुम्ही. सांगू दादा तुम्हाला, लक्ष देऊन ऐका सज्जना हो. पंढरपूर या क्षेत्रामध्ये चंद्रभागेच्या पहिलं तीरावर गावाच्या बाहेर चोखामेळा नावाचा एक सद्भक्त राहत होता. आणि चोकोबाराय राहत असताना प्रपंच त्यांचा आनंदानं सुखानं चालू होता. त्यांचं जीवन जगत असताना त्यांच्या पत्नीला दिवस गेले.
गरोदर झाल्या त्यांच्या पत्नी. आणि 9 महिने पूर्ण होताच एक दिवशी चोखोबारायाची पत्नी चोखोबा महाराजांना म्हणते, मालक हात जोडून विनयानं होतं ते, आपल्यासारखं नाही. आता अलीकडं ती संस्कृतीच राहिली नाही. पत्नीकडं विनय राहिला नाही आणि पतीकडं वजन राहिलं नाही. पांचट कार्यक्रम झाला सगळा. विनयानं म्हणते पत्नी, पतिव्रता होती ती, मालक हात जोडून म्हणते, चित्र डोळ्यासमोर आणा, मालक पाया पडते तुमच्या. तुमचं घरात जास्त लक्ष नसतंय ना, पण एक सांगायचंय मला तुम्हाला, ऐकाल माझं तुम्ही. चोखोबाराय उभे राहिले आणि म्हणतात, काय काम आहे सांग ना मला. त्यावेळेला तिने सांगितलं, मालक मला 9 महिने पूर्ण झालेत, मी कधी बाळांत होईल हे नाही सांगता येणार मालक. आणि आपल्या घरात दुसरी स्त्री नाही, दुसरी महिला नाही आपल्या घरामध्ये. आणि बाळांपणाच्या वेळेला पुरुषाचं काम नसतंय, तिथे एक दुसरी महिला पाहिजे. आणि आपल्याला लोक अस्पर्श मानतात, आपल्याला लोक स्पर्श करत नाहीत, त्यामुळं शेजारचे लोक आपल्या घरी कुणी येणार नाहीत. मग काय म्हणतेस मालक, मला असं वाटतंय तुम्ही आज जावं आणि तुमच्या बहिणीला 4-2 दिवसासाठी माहेरला घेऊन यावं. चोखोबारायला गोष्ट पटली मला सज्जना हो. चोखोबाराय सांगतात, आताच जातो. जेवण केलं, दुपारच्या जेवणासाठी एक भाकरी पदरामध्ये बांधून घेतली आणि चोखोबा महाराज निघाले, बहिणीच्या गावाला निघाले. आता जात असताना ते आपल्यासारखे नाही निघाले, प्रत्येक माणसाला खोडी बरं का, एक सवय असते प्रत्येकाला. एकटा माणूस चालला की त्याला गुणगुणायची सवय असते, मग तो कोणी असू द्या, पण गुणगुणण्याच्या पद्धती ज्याच्या त्याच्या वेगळ्या. आमचे गुरुजी सारखी मंडळी असेल तर ते राग वगैरे त्यांचं ते चलत असते, बरोबर आहे का नाही. पण आपल्यासारख्याचं सांगू का, आपलं रस्त्याने निघलो नारी दुसरीच असते ना. 2-4 वर्षापूर्वी एक असं गाणं गाजलं होतं शांताबाईचं, प्रत्येकाच्या तोंडात. मी म्हणतो जाऊ द्या, तरुण पोरं मनी कानात निवळ डांगरानी म्हणावं काही. आमच्या तिकडे एक म्हातारं मान हालती तरी म्हणते शांताबाई, आता एवढं असते का. पण चोखोबारायाचं तसं नव्हतं. रस्त्याने निघाल्याबरोबर भजन सुरू झालं, राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरी राम कृष्ण हरी जय राम राम कृष्ण हरी हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी. सर्वांनी म्हणायचंय, हरी जय राम राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय की सर्वजण टाळी वाजवा. जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण किती गोड भजन आहे हे. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. किती गोड आहे.
पण हे सध्या आपल्याला म्हणू वाटत. काही लोक म्हणले बर का, पण काही लोक निवळ रामकृष्ण हरी. आता का तुझ्या जीवावर आलंय एवढं? एवढं असते का? खरं सांगतो तुम्हाला, इथला जर कुणी पेत असलं मावशानं, मी तुमच्या सख्या भावासारखा आहे. जर कुणाच्या घरातलं पेत असलं तर मी येताना औषध घेऊन आलोय, तुम्हाला देतो. तू म्हणतो हे कशाला औषध? तसं नाही, सांगतो औषध दादा. मी तुमचा भाऊही म्हणलं, तुमच्या घराचं पाहणं मला गरजेचं आहे ना. ऐका दादा, एकच औषध आहे तुमच्यासाठी. उद्यापासून सकाळी स्वयंपाकाला बसल्याबरोबर सुरुवात करायची. स्वयंपाक करताना रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण. स्वयंपाक होईपर्यंत रामकृष्ण हरीचा जप करायचा. आणि लय असं दमानी करू नका. रामकृष्ण हरी जय जय. चालीत जर भाकरी थपाय गेला तर बाबा हाणल्याशिवाय राहायचा नाही. तुमचा स्वयंपाक स्पीड मध्ये, पण भजन चालू मुखात राहू द्या. 1-6 महिने तुमचा स्वयंपाक चालू असताना जर भजन तुम्ही करत राहिला, जप केला ना, तर तुमच्या घरात वेष्णी माणूसच राहणार. जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे, जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे, जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे, जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे. कामामध्ये काम, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, काही म्हणा राम राम. जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे, जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे, जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे, जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. ऐका दादा, भजन करत राहा. जर नाम जप केलेला स्वयंपाक आपल्या घरच्यांनी खाल्ला तर मुलंही सुशिक्षित झाल्याशिवाय राहणार. मनामध्ये दुर्बुद्धी कधीच उपजणार नाही. पथ्य नाम विठोबाचे अनेक वाचे काय ते ब्रह्मरस घेई काढा, तेने पिडा वारे. पण जप करा, नाहीतर जर मालिका बघत बघत केलं ना, मग ते दुसऱ्याच्या वरातीतच नाचते. पूर्वी नाचत नव्हती लोक आपली वरातीने ह्यानी, बरं का. का नाचायले? हे पिक्चर बघू बघू ते डिस्को पाहता पाहता स्वयंपाक झाला, ते तसंच खाल्ला आणि त्याचा गुण मध्ये उतरला. अन्नाचा गुण आहे. हो, एका साधून चोराच्या घरी जेवले, चमचा चोरला होता. का? त्याच्या घरचं खाल्ल्यामुळं. म्हणून खातानी सध्या चांगल्याच्या घरचं खावं म्हणतात ना लोक. तसं स्वयंपाक बनवत असताना चांगलं बनवायचं महिला मंडळ. ऐका, चोकोबाराय भजन करत चालले होते. चोकोबाराय बहिणीच्या गावात गेल्याच्या नंतर ते वारकरी असल्यामुळं आल्या गेल्या गेल्या पहिल्यांदा हनुमानजीच्या दर्शनाला गेले. हनुमानजीचं दर्शन झालं आणि दर्शन झाल्याबरोबर तिथं 2-3 गंधावले भेटले. आणि तुकाराम महाराज सांगतात, माझी या जातीचे मज भेटो. जातीचे म्हणजे हे चांबार कुंभार मराठी तेली साळी माळी ब्राह्मण ही जात नाही. जात सांगतो तुम्हाला, वारकऱ्यात वारकऱ्याची एक जात. हे माझे सोय रे सज्जन सांगाती, पाय आठविती विठोबाचे, पाय आठविती विठोबाचे, पाय आठविती विठोबाचे. माझे सोय रे सज्जन सांगाती, पाय आठविती विठोबाचे, पाय आठविती विठोबाचे, पाय आठविती विठोबाचे. ते माझे सोय रे सज्जन सांगाती, पाय आठविती विठोबाचे. महाराज सांगतात, ते माझे सोय रे. कोण? जे भजन करतात. वारकऱ्यात वारकऱ्यांची जात, वडताडात वडताडाची. कळतंय का? तुमच्याकडे आहे का हे? तुमच्या गावात नसल तसलं. असल. पार दिल्लीचा माणूस आणून इथं सोडायचा. त्याला तलब झालं, फक्त वाढणारालाच विचारतात तुमच्या इथे भेटत आहे का. आपल्यासारख्याला विचारित नाही. कशी ओळखीत असतील देव जाणे त्यांची.
पेताडाची जात. पेताडाला एखादं किती ब्रह्मज्ञान सांगा. एक बार आमच्या गावातलं मी म्हणलं पेत जाऊ नको, देवाला कोणलाय नि काय आता. आणि पेणारे माणसं नगाट असतात. हो, आमच्या इथलं एक जण पिऊन आलं परवा दिवशी. पिऊन आलं असं कलत 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 म्हशीच्या अंगावर गेलं. ते म्हशीच्या अंगावर गेलं आणि म्हशीच्या अंगावर गेलं. त्याच्या हातात म्हशीचं शिपूट आलं. त्या हातात शिपूट धरून बायकोला हात मारत, सगुणा सगुणा. बरं, पेताडाच्या बायका लई गोड बोलतात असं काही नसते. त्यांनी काय झालं बोंबलायला. त्यांना तसं नाही. मी म्हणतो तू रोज बुचुडा बांधित असतीस, आज वेणी कशी काय घातली. ती म्हणली मूड द्या म्हशीचं शिपूट. विठाला ऐका सज्जना हो, चौकोबार आहे. 2-4 गंधावल्याच्या वारकऱ्याच्या भेटी झाल्या. जय हरी झालं. ते म्हणले मग करायचं का थोडस भजन, कारण वारकऱ्यात वारकरी भेटले. बघा आता गुरुजी सारखे जर 2-4 मंडळी, समजा गुरुजी असतील, आमचे सुनील महाराज असतील, आणखी हे महाराज, सर्व महाराज मंडळी जर एखाद्या दिवशी एक जणाच्याच घरी आले तर त्या दिवशी संध्याकाळी काय होतं तिथं, भजनच होतं. दुसरं काय होणार आहे, भजनच होतं आणि आनंदात असते. चोकोबरायला ते म्हणले करायचं का, म्हणले हो करू थोडस. भजन रंगलं. आपल्यासारखं तासावरी नव्हतं तिथं. भजन 3 दिवस चालत होतं चोकोबा महाराजाचं. तिथंच जेवण आणि तिथंच. आणि बरं अवस्था आसवायसा कुठे आठवायची नाही, काही मिळत नाही, कशाला आलोय आणि काय चाललंय. इकडं चोकोबा महाराजांच्या पत्नीचं बाळांपणाचं दुखायला लागलं. आणि बाळांपणाचं दुखणं किती वाईट आहे. असं म्हणतात महिला मंडळ, जन्माला आलं तर ते बाळ असतं, नाही तर आईच्या जीवाचा काळ असतं. कधी कधी बाळाला जन्म देत असताना आईला प्राणाला मुखावं लागतं. किती वेदना असतील त्या. जावा त्याच्या वंशा. त्रास होऊ लागला. घरात एकटीच चोकोबरायाची पत्नी. चोकोबरायाच्या पत्नीने शेजारीनीला आवाज दिला, हो गोदा काकू, पाया पडते तुमच्या मुलीसारखी हो. माझ्या घरात कोणीच नाही गोदा काकू, मला त्रास होतोय, माझ्या पोटात दुखायलाय, थोडसा माझ्या घराकडे याल का, तुमची मुलगी समजा हो. गोदा काकून इकडं तिकडं पाहिलं, म्हणली जर हिच्या घरी गेले तर मला वाळीत टाकतील, कारण ही अस्पर्श समाजातली आहे. गोदाबाईनं दार बंद केलं, गोदाबाई गेली नाही. त्यावेळेला चोकोबराच्या पत्नीने दुसऱ्या स्त्रीला आवाज दिला, अ धुरपता माय, तुम्ही तर या ना, त्रास होतो मला, पाया पडते तुमच्या. यान गोदा माय, यान माय, पाया पडते माय तुमच्या. यान माय. त्याही म्हातारीनं दार बंद केलं. आणखी 2-3 आवाज दिला, कोणीच येत नाही. माझ्या चोकोबरायाची पत्नी स्वाभिमानी होती दादा, लक्ष देऊन ऐका सगळेजण. माझ्या चोकोबरायाची पत्नी स्वाभिमानी होती. तिने ठरवलं मेली तरी चालेल, पण या लोकांना आता नाही हाक मारणार मी, मेली तरी चालेल. पण इकडं काय घडलं होतं सांगू का. स्वाभिमान हा महत्वाचा असतोय. स्वाभिमान कशाला म्हणतात सांगू का तुम्हाला. अलीकडे स्वाभिमान राहिलाच नाही. आता कुणाची पोरं वरातीत नाचायलेत. स्वाभिमान सांगतो तुम्हाला, स्वाभिमान कशाला म्हणतात. छत्रपती संभाजी राजाला ज्यावेळेला औरंगजेबानं पकडलं होतं त्यावेळेला संभाजी राजाच्या समोर औरंगजेब आल्याच्या नंतर औरंगजेबानं सांगितलं, अरे संभाजी, अरे संभाजी. संभाजीने तिरक्या नजरेने पाहिलं, सांगितलं, बोलो क्या बात है, एक काम करो, तेरे माथे का तिलक मिटा दो और संभाजी नाम बदल कर मुसलमान बन जाओ, तुझे मुंह मांगी जागीर मिल जाएगी. स्वाभिमान सांगायला मी तुम्हाला, लक्ष देऊन ऐकताय तुम्ही सगळेजण.
त्यावेळेला छत्रपती संभाजी राजाने तिरक्या नजरन त्या औरंगजेबाकडे सांगितलं, रे औरंगजेब, तू जागीर सांगतो ना, तो मला तुझा जावाई बी करून जरी घेतलंस तरी हा संभाजी हिंदू म्हणून जन्माला आला आणि हिंदू म्हणूनच मरेल. कळतंय माझं बोललं तुम्हाला? मरण एकीकडं होतं आणि जहागीर एकीकडं होती, पण स्वाभिमान जाऊ दिला? जाऊ दिला स्वाभिमान? नाही जाऊ दिला दादा. याला स्वाभिमान म्हण. चोकोबारायाची पत्नी ठरवलं मेली तरी चालेल, पण आता कोणालाच आवाज द्यायचा नाही, द्यायचा आवाज. दार बंद केलं, दाराची आगळ लावली. काही लोक म्हणतील मग दार का बंद केलं असेल? पतिव्रता स्त्री होती दादा ती. आणि पतिव्रता स्त्री कोणाला म्हणतात? ज्या स्त्रिया आपल्या पायाचं नखाकडे बघून चालतात एक, आणि आपलं शरीर होईल तेवढं जास्त झाकण्याचा प्रयत्न करतात, त्या दोन. आता अलीकडं मला नाही बोलायचं त्या विषयावर. पतिव्रता स्त्री होती. सांगू तुम्हाला, लक्ष्मीबाई झाशीची राणी पती मेल्यापासून पुढे एकालाही पुरुषाचा स्पर्श होऊ दिला नाही, अंगाला हातच नाही लागू दिला कुणाचा. मरताक्षणी सैनिक मागे लागले होते, शत्रू मागे लागले होते. पळत पळत एका शेतात महिला खुरपण करत होत्या, तण काढत होत्या शेतातलं. तिथं पळत पळत गेल्या आणि त्या एका कोपीमध्ये पडल्या आणि महिलांना सांगितलं, हे मावशांनो, पाया पडते तुमच्या या कोपीला काडी लावून द्या. महिलांनी सांगितलं, राणी साहेब असं का म्हणताय तुम्ही? त्यावेळेला सांगितलं तिनं, एकच सांगायचंय मला तुम्हाला, माझा पती मेल्यापासून पुढं माझ्या शरीराला परपुरुषाचा स्पर्श नाही झाला आणि हे सैनिक पाठीमागून येऊन मला मारणार आहेत आणि मारत असताना मला त्यांचा स्पर्श झाल्याशिवाय राहणार नाही, म्हणून मी आता थकले, मला मरायचंय. कोपीला काडी लावून द्यायला सांगितली. दादा, याला पतिव्रता स्त्री असं म्हणतात. चोकोबारायाच्या पत्नीने दार बंद केलं. जर यदा कदाचित मी मेलीच तर माझा मालक येईपर्यंत माझं अस्तव्यस्त शरीर, ज्या अंगावरचे कपडे झालेले असतील ते दुसऱ्या कोणालाच पाहता येऊ नाही, याच्यासाठी दार बंद करून घेतलं आणि मेली तरी ठरलं. पण पांडुरंग परमात्मा सांगतो, ऐका दादा, आता लक्ष देऊन ऐका थोडस. माझा पांडुरंग परमात्मा इकडं चंदनाच्या पाटावर बसलेला होता, सोन्याचं ताट समोर होतं, पंचपक्वान्नाचा बेत होता, आईसाहेब रुक्मिणी माता समोर जेवायला वाढत होत्या आणि माझ्या देवाने एकच घास तोंडात घातला होता. त्यावेळेला देवाच्या डोळ्यातून पाणी आलं. आईसाहेबाने विचारलं रुक्मिणी मातेने, स्वामी, डोळ्यातून पाणी येतंय स्वामी तुमच्या? काही डोळ्यातून पाणी येतंय स्वामी तुमच्या, काही स्वयंपाकात चुकलंय का? नाही ग रुक्मिणी. मग का रडताय मालक? रुक्मिणी, रुक्मिणी, माझ्या चौक्याची पत्नी, माझी लेक फार संकटात आहे ग. तिचा प्राण जातो की काय याची भीती वाटते मला. माणूसच कोणी नाही ग आणि तिला फार त्रास होतोय. कोणीच जायला तयार नाही रुक्मिणी तिच्याकडं. त्यावेळेला देवानं सांगितलं, रुक्मिणी मातेनं सांगितलं, देवाला तुम्ही काय करू शकत नाही, मग जाऊन तिचं व्यवस्थित करा ना तुम्ही, रडत का बसताय? देवानं सांगितलं, आत्ता जायला एका पायावर उभा आहे ग, पण माझं ब्रीद आहे, मी बोलवल्याशिवाय कोणाच्याच घरी जात नाही. मी बोलवल्याशिवाय कोणाच्याच घरी जात नाही, हे माझं ब्रीद आहे. पांडुरंग परमात्मा रुक्मिणी मातेला बोलत होता. इकडं एकटीच चोकोबारायाची पत्नी सोयरा माता व्याकुळ झालेली होती. पण एक अशी भयानक कळ आली तिच्या पोटामध्ये. तिला वाटलं मी आता मरतेच काय की. घरात एक मेड होती, त्या मेडीला धरून उभी राहिलेली होती. भयानक कळ आल्याबरोबर मोठ्यानं किंकाळली, मेली देवा धाव. हा शब्द मुखातून निघाला. प्राण जातो की काय असं वाटल्याबरोबर शेवटी अंतिम हाक देवाला मारली, मेली देवा धाव म्हणून हाक मारल्याबरोबर केसर से ओडी, हा केसर से ओडी, हा केसर से ओडी, हा केसर से ओडी.
केसर से उड़ी केसर से उड़ी केसर से उड़ी केसर से उड़ी केसर शिवडी 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 घालोनिया स्तंभ फोडी घालोनिया स्तंभ फोडी जय राधे घालोनिया स्तंभ फोडी घालोनिया स्तंभ फोडी ऐसी कृपा पंत कोण ऐसी कृपा पंत कोण ऐसी कृपा पंत कोण ऐसी कृपा पंत कोण ऐसी कृपावंत कोण ऐसी कृपावंत कोण ऐसी कृपावंत कोण ऐसी कृपावंत मेने देवा धाव हा शब्द मुखातून निघल्याबरोबर हात कानावर पडल्याबरोबर पाठावून उडी मारली. हा केसर से उडी वरच्यावर उडी घेतली आणि भगवंतानं वरच्यावरच पितांबराचं लुगडं तयार केलं आणि डायरेक्ट उडी चोकोबराच्या दारात पडली आणि दरवाजावर थाप मारली. वहिनी वहिनी उघडा. उघडादार हा कामारी वहिनी उघडादार हा कामारी वैनी उघडादार हा कमारी वैनी उघडादार हा कमारी चोखोबाची बहीण झाला शारंधर वहिनी उघडादार हा कामारी हरी हरी वहिनी उघडादार हा कामारी वहिनी वहिनी उघडादार हा कामारी वैनी उघडादार हा कामारी वहिनी दरवाजावर थाप मारली. आवाज दिला वहिनी दार उघडा. चोकोबाची बहीण झाला सारंगधर वहिनी उघडा दार हका मारी. चोकोबारायाच्या बहिणीचं रूप धारण केलं. दरवाजावर थाप मारली. वहिनी दार उघडा. चोकोबारायाच्या पत्नीने दार उघडल्याबरोबर ती म्हणते बरे बाई तुम्हाला बरं झालं देवानच धाडलं. कोणाला म्हणती देवालाच म्हणती पण ती ओळखू आलं नाही ना. बरे बाई तुम्हा देवानी धाडिले. तुम्हाला देवानच पाठवलं. माझं काही खरं नव्हतं. मी काही वाचत नव्हते. खरं सांगू तुम्हाला चोकोबारायाच्या पत्नीचं बाळांपण माझ्या देवान केलं. मरणाच्या वेळेला आता मरण आलं होतं पण मरू वाटत होतं का चोकोबारायाच्या पत्नीला? मरू वाटत नव्हतं. मरण आलत पण मरू वाटत नव्हतं. आणि भगवंताचे चोकोबाराय लाडके होते. म्हणून लक्षात ठेवा जो माणूस भगवंताचा लाडका असतो त्याला जोपर्यंत मरू वाटत नाही तोपर्यंत तो मरत नाही. मरावं तर सगळ्यालाच लागतंय पण मरू वाटत नाही तवार मरत नाही. आणि मरा वाटल तेव्हा मरतो. बरं तुम्हाला पटण्यासाठी सांगतो. एकनाथ महाराज पैठणचे गेले बरोबर. गेल्याच्या नंतर लोकांनी अंतविधीला भावकीतल्या चालविले. भावकीतली लोक लय खोडीला असते. तुमच्यातल्या काय आमच्यातल्या काय कुणाच्या बी भावकीचं सारखंच असते ना. आता मेल्यावर आपलं गप नाही हवा का नाही. खांद्यावर हे जे खांदेकरी होते ना भावकीतले ते एक दुसऱ्याला म्हणताय होय रामभाऊ एकनाथरावानं आपलं आयुष्यात नाही का वाय केलं पण शेवटी खांद्यावर आपल्यात जायची पाळी आली ना. कुणाच्या घरी जाऊ नको म्हणलं तिथं जायचाच. कोणाचं खाऊ नको म्हणलं खायचाच. पण खांद्यावर कोणाच्या जावं लागलं. रामभाऊ म्हणतो होय बरोबर आहे सकाराम पण कसं आहे आता हे भावकीचा नियम असतोय आपल्याशिवाय कोण नेहीन. ही
घेऊन जाता जाता चर्चा. एकनाथ महाराज म्हणले सख्या खाली टेकार. सख्या म्हणला कोण बोललं रे? कोण बोललं? एकनाथ महाराज म्हणले मी एकनाथ महाराज बोलते. खाली टेका मला. तुमच्या खांद्यावर जावा असं मी काय नवस केला? आपल्याला जमन का तसं म्हणाय? हे देवाच्या भक्ताला जमू शकतं फक्त. दरवाजावर थाप आपलं चोकोबाच्या बहिणीचं बाळांपणाचं काम केलं आणि तिच्या मरणाचं दुःख जे होतं ते नाहीसं केलं. अनेक तुम्हाला सांगतो, लय लांबाला सांगत नाही, अलीकडचा पुरावा सांगतो तुम्हाला सज्जनाव. सद्गुरू भगवान बाबाचं चरित्र बऱ्याचशाच लोकांना माहीत असेल, तुमच्याकडे माहीत असेल नसेल. भगवान बाबावरही काही दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांनी केस केली. ती केस काय म्हणतात त्याला, कारवाई केली होती. आणि बाबांना पाथर्डीच्या कोर्टामध्ये हजर राहण्यास सांगितलं. आणि त्या ज्या स्त्रीला केस दावा द्यायला लागला होता, केस करायला लावली होती, कारवाई करायला लावली होती, त्या स्त्रीनं अशी केस केली होती, एकतर बाबानं मला गडावर सांभाळावं किंवा माझी व्यवस्था करावी. कारण लोकांनी बाबावर आळ घेतल्याच्या नंतर बाबांनी स्वतःच्या इंद्रियाचा छेद केलता. इंद्रियच कापून टाकलं होतं. आणि पुन्हा तेवढ्यातूनही लोकांना गुन्हा आला नाही. इतकी काही वाईट प्रवृत्तीचे लोक असतात सज्जना. लोकांनी पुन्हा एका महिलेला बाबावर तक्रार द्यायला लावली. त्या बाईनं सांगितलं माझी व्यवस्था करावी. भांडण बोर्डावर आलं होतं. बाबा पातर्डीच्या कोर्टात जातात. काही दुष्ट मंडळी कोर्टात त्या दिवशी आली होती. दादा जागेत ना तुम्ही सगळेजण लक्ष देऊन ऐका. कोर्टामध्ये मंडळी आली होती आणि ज्या वेळेला काही भक्त मंडळी होती, काही दुष्ट मंडळी होती. बाबा आज कोर्टाकडे जात आहेत हे पाहिल्यावर बाबाचाही चेहरा थोडा सुकलाच असेल ना. अरे ज्यानं उभा आयुष्यभर समाजासाठी घालवलं, ज्यानं जन्माल्यापासून मरेपर्यंत प्रत्येक स्त्रीला आई समजलं, ज्यानं आयुष्यभर दुसऱ्यासाठी झिजलंय, त्या माणसाला जर कोर्टात जायची वेळ येत असेल, काय वाटत असेल त्या माणसाला? बाबाचा चेहरा सुकला होता. दुष्ट मंडळीला वाटत होता आज जरा सुकल्यान दिसायला लागलाय, पण भक्त मंडळी ढसाढसा रडत होते. बाबाच्या जवळ जातात आणि काही लोकांनी बाबाला विचारलं, बाबा बाबा त्या काळचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब हे भगवान बाबाचे स्पट शिष्य होते. तुम्ही मुख्यमंत्री साहेबांना जर कळवलं असतं तर ही नसती वेळ आली. मिटलं असतं बाबा. बाबाच्या डोळ्यातून पाणी आलं. दादा लक्ष देऊन ऐका थोडस. बाबाच्या डोळ्यातून पाणी आलं आणि बाबांनी सांगितलं माझा मुख्यमंत्री खूप मोठा आहे रे. मी यशवंतरावाला का सांगावं? माझ्या अंगात जर काही दोष असेल ना तर मी दोषीच असेल. जर दोष नसेल तर माझा मालक मला ह्याच्यातून सोडविल. त्याच्याशिवाय मी कोणालाच नाही बोलवणार. दादा भगवान बाबाला पुकार झाली. बाबा ज्या वेळेला कोर्टाच्या पायरीच्या जवळ जातात त्याच वेळेला न्यायाधीश साहेब कोर्टामध्ये जात होते. बाबाला कारण न्यायाधीश कोर्टात जात असताना पुढे एक माणूस चलत असतो, बाजूला सरा म्हणायला. बाबा पुढे उभे असताना ते न्यायाधीश मुद्दाम बाबाच्या जवळून जातो. बाबाला धक्काही दिला. असं थोडं धक्का लागल्यासारखं झालं. न्यायाधीश पुढे जातो. बाबाची पुकार होते आणि ज्या वेळेला पहिला पाय भगवान बाबाने कोर्टाच्या पायरी, कधीच न रडणारे माझे भगवान बाबा आज डोळ्यातून पाणी येतंय. देवाला म्हणतात माय बापा विठ्ठला हाच का रे इनाम माझ्या भक्तीचा. आयुष्यभर तुझ्यासाठी भजत तुझ्या भजनात रमलो, वाटल ते केलं देवा, हाच इनाम का माझ्या भक्तीचा. कुठे जाता तू? एक लक्षात ठेव, या संकटात जर मी सापडलो, या जर संकटामध्ये मी सापडलो ना, एक लक्षात ठेव याच्या पुढे लोक भक्ती करायला भीतील रे तुझी. बाबा मध्ये जाऊन त्या पिंजऱ्यामध्ये उभे राहतात.
समोरून ती स्त्री ते एका दुसऱ्या पिंजऱ्यामध्ये उभे राहते. न्यायाधीश साहेब मुसलमान समाजाचे आहेत. त्या बाईला प्रश्न विचारला न्यायाधीश साहेबाने, बाई तुम्ही या भगवान बाबाला ओळखता का? तिने सांगितलं, साहेब हे काय विचारणं झालं का? अहो आम्ही एकत्र राहिलो 2 जण, पण आता त्याने इंद्रियाचा छेद केला, तिथून पुढे माझा त्याग केलाय. म्हणजे तुम्ही भगवान बाबाच्या जवळ कधी गेला असताल? तुम्ही भगवान बाबाला जवळून पाहिलं असेल? न्यायाधीश साहेबाचा प्रश्न आहे. त्यावेळेला बाईनं सांगितलं, मी बाबाला नखापासून केसापर्यंत ओळखू शकते. सहज शब्द गेला बाईचा, पॉइंट तिथं पकडला. त्या न्यायाधीश साहेबाने सांगितलं, बाई जर तुम्ही भगवान बाबाला ओळखत असताल तर सांगा मग भगवान बाबाच्या कोणत्या पायाला 6 बोट आहेत? त्या बाईनं बाबाकडे पाहिलं, कारण बाई बाबाच्या दर्शनालाच कधी गेलेली होती. जी गेली तिनं असं केलं असतं का? बाबाच्या पायाकडे पाहिलं, पण इतक्या पापिनीला साधूचे पाय दिसतील? तिला अंधार दिसला, अंधार. आणि अंधार दिसल्यावर बाई घाबरली. आणि घाबरल्याच्या नंतर बाई त्या पिंजऱ्याच्या बाहेर आली, हात जोडून न्यायाधीश साहेबाला सांगितलं, साहेब सूर्यासारखा तेजस्वी हा महात्मा मी माझ्या जीवनात पहिल्यांदा पाहिलाय. पैसे घेऊन मी या माणसावर केस केली होती. मी या माणसाला याच्या आधी कधीच पाहिलं नाही, पण हा साधू मी ज्या वेळेला याच्यावर आळ घेतलं त्याच वेळेला मला अंधार दिसायला पुढं काहीच दिसत नाही. साहेब मला काय शिक्षा द्यायची ती द्या, पण माझा या महात्म्यावर कसलाच संशय शब्द नाही. बाईनच बाहेर येऊन सांगितलं. आता मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. न्यायाधीश मुसलमानाचा होता, मुसलमान समाजाचा न्यायाधीश भगवान बाबाच्या पायाला कायला गेला असेल पडायला? नसेल ना गेला. आणि दुसरी गोष्ट, बरं गेलेलाही नव्हता, पण त्याला काय माहिती भगवान बाबाच्या कोणत्या पायाला 6 बोट आहेत? आणि वस्तुस्थिती भगवान बाबाच्या कोणत्याच पायाला 6 बोट नव्हते. दादा प्रश्नामध्ये मला सांगायचे तुम्हाला, न्यायाधीश तो न्यायाधीश नव्हताच दादा. तो न्यायाधीश माझा पांडुरंग परमात्मा येऊन बसला होता. विठाला विठाला ज्या वेळेला हाक मारली बाबाने त्याच वेळेला प्रगट तिथं. पण कुणासाठी बी येत आहे का ते हाके सरसी? नाही नाही नाही, कुणासाठी बी येत नाही दादा. त्याच्यासाठी भक्त असावा लागतोय. एक जण म्हणला, लय झालं तुमच्या बी पांडुरंगाचं कौतुक, आमचे बी बाकीचे देव काय कमी आहेत का? बाकीचे देवाची भक्त तरी काय गरीब आहेत म्हणतात काय? आमच्या देवाचे चमत्कार काही झाले असतील. खरं सांगतो दादा, बाकीचे देव सध्या अधिकार आहेत, देव म्हणले त्यांच्याकडे अधिकार असेल, पण माझ्या पांडुरंगा इतका प्रेमळ देव दुसरा जगात नाही. विठाला 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 विठाला.
गजर विठुरायाचा मौजे होनाळी येथे दिनांक 20 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2020. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.